सह्याद्रीच्या भव्य कड्यांपासून ते विदर्भाच्या विस्तीर्ण मैदानांपर्यंत पसरलेली भूमी. हीच आहे महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्र पठार. राज्याच्या सुमारे 80% भूभागावर पसरलेले हे पठार दख्खनच्या पठाराचा अविभाज्य भाग आहे. ही भूमी केवळ भौगोलिक रचना नाही, तर शेती, उद्योग, संस्कृती आणि इतिहासाचा भक्कम पाया आहे. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र पठाराची निर्मिती, रचना, हवामान, मृदा, नद्या. महाराष्ट्र भारताच्या पश्चिम भागात वसलेलं एक भौगोलिकदृष्ट्या विविधतेनं नटलेलं राज्य. पश्चिमेस अरबी सागराची विस्तीर्ण किनारपट्टी, मध्यभागी भव्य सह्याद्री पर्वतरांग आणि पूर्वेकडे पसरलेलं विस्तीर्ण देश पठार, हीच महाराष्ट्राच्या भूगोलाची मूलभूत रचना आहे. महाराष्ट्राचे 4 प्रमुख भौगोलिक विभाग आहेत: कोकण, पश्चिम घाट, देश पठार आणि विदर्भ आणि खानदेश. कोकण प्रदेश अरुंद असून येथे भरपूर पर्जन्यमान आढळते. अरबी सागराचा प्रभावामुळे कोकणात आर्द्र आणि दमट हवामान दिसून येते. सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राची कणा मानली जाते. ही पर्वतरांग जलविभाजक म्हणून कार्य करते. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या लघु आणि वेगवान, तर पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या दीर्घ आणि मंद प्रवाहाच्या असतात. थळघाट, भोरघाट आणि आंबोली घाट हे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे घाट आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि पूर्णा या नद्यांचा समावेश होतो. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि तिला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मान्सूनचा प्रभाव जाणवतो. कोकण आणि सह्याद्री भागात अतिवृष्टी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुलनेने कमी पर्जन्यमान आढळते. काळी रेगूर माती महाराष्ट्राची प्रमुख माती आहे. कापूस आणि ऊस उत्पादनासाठी ही माती विशेष उपयुक्त ठरते. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, नागपूर भंडारा भागात मँगनीज, तर कोल्हापूर आणि रत्नागिरी भागात बॉक्साईट आढळते. प्राकृतिक रचना, हवामान, नद्या, मृदा आणि खनिजे हे सर्व घटक महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा भक्कम पाया आहेत.